दादा हॉस्पिटलला चाललास? ऐक ना, एक आनंदाची बातमी आहे. आपल्या गावाचा निकाल 100% लागलाय आणि गावातल्या मुलांच्या सत्कार सोहळ्याला आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंय. तर अरे ऐकतोयस ना मी काय म्हणतोय? हो ऐकतोय. सकाळीच बातमी पाहिली मी ती. दरवेळी निकाल लागला का तुझा चेहरा पडलेला असतो. यावेळी तर निकाल 100% लागलाय, तरी तू उदास का असतोस मला खरंच कळत नाही. दरवर्षीच आपला निकाल अत्यंत चांगला लागतो रे, पण दुर्दैवाने आपली मुलं उच्च शिक्षणाकरता दिसत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. आणि याला 3 कारण आहेत. एक म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या माणसांनी घातलेली विज्ञानाबद्दलची भीती. अरे तुला सायन्स जमणारच नाही रे. तुझ्या माझ्यासारखा एखादा दादा, मामा, काका स्वतःची इमेज वाढवायला त्यांना एखाद्या कंपनीत नोकरीला चिटकवतो आणि शिकण्याच्या वयात ही मुलं पैसे कमवायला लागतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जाऊन राहणं आपल्या भागातल्या मुलांना परवडण्यासारखं नसतं. अरे असं असेल तर दादा तुझ्या माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न बीटेक, बायोटेक, फूडटेक, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे एवढं शासनाच्या नियमात असणारं एवढं मोठं कॉलेज अरे आपल्या महाडपासून हाकेच्या अंतरावरती मोपरे आचोळलीमध्ये आहे. म्हणून म्हणतोय आपण सोहळ्याला जाऊ. बघ प्रमुख पाहुणा म्हणून तुला बोलायला संधी मिळेल, मला बोलायला संधी मिळेल. आपण जनजागृती करूयात ना. आपल्या घरच्या भाकरीवरती आपल्या जागेवरती मुलांना शिकायला मिळू दे की. ऐक ना, जाऊयात ना आपण. ते ऐकतोयस ना? अरे हो बाबा, मला हॉस्पिटलमध्ये इन्फॉर्मेशन तर देऊ दे खरं. कोकणाची माती हळवी गोड नाती सौंदर्याचा तो खजिना. बघितलंच मंगेश, आपला कोकण निसर्गाने किती समृद्ध आहे. हाच कोकण शिक्षणाने देखील असा समृद्ध व्हावा असं माझं एक स्वप्न आहे. खरंय, संपूर्ण कोकणाचं मला सांगता येणार नाही दादा, पण आपल्या गावाचं म्हणशील तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून तुझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शिक्षण आपल्या दारात आहे, त्याला घरात घेण्याची गरज आहे, चेतन होण्याची गरज आहे. खरंय. बाकी काही म्हण मंगेश, गावाला जायचं म्हटलं की तू मात्र अगदी रंगात येतोस. क्या करे, दिल तो वही पे है. कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा.